नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोथळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून 50 लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ. कोथळी येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होडी पूजन व अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण अशा एकूण 50 लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोथळी गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर बौद्ध समाज रस्ता कॉन्क्रिटीकरण व ख्रिश्चन समाज रस्ता कॉन्क्रिटीकरण प्रत्येकी 5 लाख रुपये आणि समगे गल्ली रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर आंबी समाजाने व ग्रामपंचायतीने गावातील पूर परिस्थिती उपयोगी ठरणाऱ्या आणि संकटातून बाहेर काढणाऱ्या होडीची मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या होडीचे कृष्णा वारणा संगमावर पूजन करण्यात आले. यावेळी आंबी कुटुंबियांनी होडी बरोबरच कृष्णा माईचेही पूजन केलं. होडी पूजनानंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कृष्णा वारणा संगम परिसरात नौका विहार केली. यावेळी स्वागत करताना संजय नांदणी म्हणाले, बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची मागणी समाजाच्या वतीनं करण्यात येत होती. आता दुसरा मजला पूर्ण झाल्यास या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासिकेच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच उर्वरित रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठीही आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. हलगीच्या कडकडाटात आणि फटाके उडवून त्यांचा ग्रामपंचायत बौद्ध व ख्रिश्चन समाजाच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. आमदार पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे औक्षण केलं. यावेळी देवगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, राजगोंडा पाटील, भरत इसरांना, विजय खवाटे, वृषभ पाटील, भरतेश खवाटे, भैरू हंकारे, शरद कांबळे, उल्हास पाटील, संदीप कांबळे, विलास कोरवी, शीतल पाटील धडेल, राजू विभूते, उत्तम तिवडे पाटील, नितीन वायदंडे, हिदायत नदाब, संदीप मोरे, मयूर कांबळे, आकाराम पुजारी, भाऊसो पाटील, दिलीप माळी, रावसो आंबी, बाबू आंबी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.